मागील महिन्यात अल्निनोच्या प्रभावामुळे पावसानं राज्यभरात पाठ फिरवले असल्याचं पाहायला मिळालं। परिणामी नाशिकमधील दर शनिवारी पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला होता। मात्र पावसानं जूनची कसर भरून काढत या महिन्यामध्ये जोरदार हजेरी लावली। यात गोदावरी नदीला 2 मोठे पूर आले। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून आजही पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। गंगापूर धरण 60% पूर्ण जवळपास 95%च्या पुढे गेलंय। गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा असल्यानं आज नाशिक महापालिकेचे आयुक्त हेमगोरे आडके यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। यावेळी महापौर हेमगोरे आडके यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर धरणाला आणि गोदामाईला त्यांचा सन्मान मिळाला आणि पाणीपूजन आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचं सांगितलं। आपल्या नाशिक शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे, त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरी साठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% जास्त भरतं तेव्हा ही जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे। आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खरं तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे तो आमची जबाबदारी आहे। आणि खरं तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जे काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञताचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो। येणाऱ्या कुंभ पर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत, शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो। जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात, जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे। आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे। ताई, काय साकडं घातले तुम्ही? गोदावरीची पूजा केलेली आहे, कलश पूजन केलं आहे। साकडं हेच आहे की आता नाशिकमध्ये येणारा जो कुंभ पर्व आहे तो एका वेगळ्या दृष्टीने सगळे त्याच्याकडे पाहत आहे। तो निर्विघ्न पार पडावा आणि येणारा कुंभ जो आहे तो नाशिक करता, त्याच्या पुढच्या 25 वर्षाकरता हा मुहूर्तमेढ असेल आणि त्या निमित्ताने नाशिकची जी प्रगती आहे ती उत्तरोत्तर होत राहील। आज आपला गंगापूर धरणावर जलपूजन महानगरपालिकेतर्फे माननीय मेयर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, सर्व मान्य गटनेता आणि सभापती पण होते, तर त्यांच्या हस्ते 4 वर्षानंतर मॅडमनी जसं सांगितलं की हा शुभ सोहळा आलेला आहे की आपला धरण पण भरला, आपले लोकप्रतिनिधी पण आहे आणि जल आपल्या ह्या जीवनाचा सगळ्यात मोठा म्हणजे आश्रय असतो। तर त्यासाठी पुढच्या वर्ष आपला चांगलेपणे आपण कुंपण करू शकणार, आपल्या लोकांना म्हणजे जे नाशिकचे सर्व नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचं पाणी पण देऊ शकणार, अशी प्रकारची दयादृष्टी ईश्वराकडून नाशिकला झाली आहे। त्याबाबत आज आपण इथे पूजन केलं आणि पुढे पण असाच प्रकारे आपल्याकडे जल असा उपलब्ध राहील अशा आपण हे केली। शहराचे पहिले महापौर दिवंगत शांताराम बापू वावरे यांच्या काळापासून ही जलपूजनाची परंपरा सुरू झाली। मात्र वेळेची निवडणूक न झाल्यानं महापालिकेत 2022 पासून 4 वर्ष प्रशासकीय राजवट होती। आता 4 वर्षाच्या खंडानंतर महापौरांच्या हस्ते जलपूजन झाल्यानं परंपरेला पुन्हा सुरुवात झाली असल्याची भावना नाशिककरांकडून व्यक्त केली जाते। यावेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समितीचे सभापती मच्छिंद्र सानप यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक।